महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार दिला. हा काय घटनेचा दोष झाला का? कशासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न चालू आहे? अहो एवढंच नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतात ना, ते सुद्धा माझ्या बाबासाहेबांचंच देणं आहे. 1500 रुपये माझी लाडकी बहीण म्हणून देत आहे, ते सुद्धा माझ्या बाबासाहेबांचं देणं आहे. कारण घटनेमध्ये तशी तरतूद आहे आणि म्हणून या योजना अंमलात आणल्या जातात. मंडळी एवढंच तर एक आदिवासी समाजातल्या आमच्या द्रौपदीताई मुर्मू या आज देशाच्या सर्वोत्तम पदावरती विराजमान आहेत, राष्ट्रपती पदावरती विराजमान आहेत. हा काय घटनेचा दोष झाला का? कशासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न चालू आहे? पण जे लोक घटना बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आमचं धडकावून सांगणं आहे. जे लोक घटना बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आमचं धडकावून सांगणं आहे, अरे नका बदलू घटना, नको तिचे मोजमाप, नका बदलू घटना, नको तिचे मोजमाप. कारण तो लिहिणारा होता तुमच्या बापाचा बाप, तुमच्या बापाचा बाप, तुमच्या बापाचा बाप. म्हणजे मी बापाचा बाप का म्हटलं? कारण या देशाचे राष्ट्रपिता कोण? महात्मा गांधी. राष्ट्र म्हणजे देश आणि पिता म्हणजे बाप. या देशाचे बाप अशी पदवी महात्मा गांधींना कोणी दिली? जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने दिली. आणि म्हणून राष्ट्रपिता म्हणून गांधीजींना म्हटलं जातं. ज्यावेळेस बाबासाहेब सूट बूट पोटामध्ये असायचे त्यावेळेस गांधीजी म्हणायचे, मिस्टर आंबेडकर तुम्ही या सूट बूट राहता, तुम्ही समाजाचं काय भलं करणार? त्यावेळेस बाबासाहेबांनी गांधीजींना उत्तर दिलं होतं, मिस्टर गांधी तुम्ही माझ्या समाजाला हरिजन म्हणता. हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे जनता, म्हणजे देवाची जनता समजता. मग तुम्ही आमच्या म्हणजे तुम्ही शेळीला बदाम काजू पिस्ता खायला घालून त्याचे दूध पिता, मग माझ्या समाजाने तुम्ही कसा मला करणार? त्यामुळेच बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मी जो आज सूटबूट कोटात राहतो तो ह्याच्यासाठीच राहतो. एक दिवस असा येईल की मला बघून माझा समाज सूटबूट कोटात येईल.